दिल्लीतल्या मालवीय नगरच्या रेस्टॉरंटमध्ये अग्नितांडव, आगीत होरपळून तब्बल 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 37 नागरिकांना वाचवण्यात यश. दिल्ली पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. डी.के. शिवकुमार थोड्याच वेळात घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवकुमार यांच्यासह 11 आमदारही घेणार मंत्रिपदी शपथ. खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी राहणार उपस्थित. शपथविधीसाठी 55 धर्मगुरूंना आमंत्रण. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षफुटीच्या उंबरठ्यावर आमदार ऋतुव्रता आणि संदीपान साहा 58 आमदारांसह विधानसभेत ऋतुव्रता यांची नव्या तृणमूलच्या गटनेता म्हणून निवड व्हायची शक्यता. खानसर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेर गोळीबाराच्या घटनेत एक सुरक्षा रक्षक जखमी. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल, तपास सुरू. एकोप्यानं राहा, गटबाजी कराल तर पक्षातून हाकलून देऊ. उपमुख्यमंत्री शिंदेंचा संभाजीनगरमधल्या पदाधिकाऱ्यांना सज्जड दम. तुम्ही सर्व गमावून माझ्याकडे आलात, तुमच्याकडे गमवायला काही नाही. शिंदेंकडून कान उघडणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात 3 तास बैठक. शिंदेंनी दिलेले आदेश मान्य, सत्तारांची माहिती. सत्तारांच्या नाराजीबाबत शिंदेंची आज मुख्यमंत्र्यांसोबतही बैठक. भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते निवडणूक लढण्यावर ठाम, तर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून. नाशिक विधान परिषद निवडणुकीत सस्पेन्स कायम. कोकणातील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश. अपक्ष बंडखोर उमेदवार जुईली दळवी जुईकर यांचा अर्ज मागे. राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकर यांचा मार्ग सोपा. संभाजीनगरमध्ये चक्क पोलीस आयुक्तांचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न. तोतया सीआयडी अधिकारी जेरबंद. क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत करण्याचं सांगून फसवणुकीचा प्रयत्न. हिंजवडीत रातोरात कंपनीला टाळं ठोकणाऱ्या मालकाला अटक. थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक हर्षल ठाकरेंना अटक. आर्थिक नुकसान भरून देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. एसटी स्थानकांवरील मोफत शौचालयाची घोषणा हवेतच. मुंबई सेंट्रल बस स्थानकावर प्रवाशांकडून 5 रुपये शुल्क वसूल. पुढारी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना कैद. मुंबईसह उपनगरात सकाळी पावसाची हजेरी. काही मिनिटांच्या पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली. दादर, गोवंडी, चेंबूर, गोरेगाव परिसरात पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ. कोल्हापूरच्या जयसिंगपूर, शिरोळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक घरांवरचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. पावसाचे आणि नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं नुकसान. पुणे विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला. विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या 26 वर. काल आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू. तपासासाठी सीआयडी कडून 10 पथकांची नेमणूक. सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघातानंतर बसला आग. आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू. जळलेल्या मृतदेहांची ओळख पटवणं अवघड. नातेवाईक हतबल. मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत.